आज आपण भरपूर भाज्या घालून ओट्स कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी मी 2 डाव इतके रोल्ड ओट्स घेतलेले आहेत. शक्यतोवर स्टील कट किंवा रोल्ड ओट्सच घ्यावे. 2 डाव 2 माणसांसाठी पुरेसे होतात. एका पॅनमध्ये घालून हे चांगले भाजून घ्यायचे. ओट्समधनं प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, विटॅमिन्स, मिनरल्स हे भरपूर असलं तरी त्यामध्ये कॅलरीज पण असतात. त्यामुळे हे खूप जास्त आपल्याला घ्यायचे नाही आहेत. भाजलेले ओट्स आपण काढून घेतले आहेत एका प्लेटमध्ये. अगदी 2 चमचे तेल घालून त्यात फोडणी करायची आहे. जिरं घातलं आहे मी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घालायचा आहे. भाज्यांमधनं पण आपल्याला फायबर तर मिळणार आहेच, पण मटारसारखी भाजी यामध्ये घातली तर त्यामधनं आपल्याला भरपूर प्रोटीनही मिळणार आहे. प्रोटीनसाठी मी याच्यात थोडेसे भिजवून बॉईल केलेले चणे पण घालणार आहे. तर मक्याचे दाणे आणि मटार आपण इथे घालतो आहोत. हे फ्रोझन होते, मी थोडेसे गरम पाण्यात भिजत ठेवले होते आधी आणि आता ते त्यामध्ये परतून घेणार आहे. एक पाव वाटी मी शिजवलेले काळे चणे आणि मध्यम आकाराचा एक टोमॅटोही चिरून घातला आहे. झाकण ठेवून हे चांगलं वाफवून घ्यायचं. यामध्ये आता आपण एक पाव चमचा हळद घालणार आहोत. जास्त मसाले आपण यासाठी वापरणार नाही आहोत. परतून घेतलं सगळं की आता आपण भाजून घेतलेले ओट्स घालायचे. ओट्स आधी अशा प्रकारे जर भाजून घेतले ना तर ते लवकर तर शिजतातच, पण गिच्च होत नाहीत. चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता यामध्ये भरपूर एकदम पाणी ओतण्यापेक्षा थोडं थोडं पाणी शिंपडून हे ओट्स आपण शिजवणार आहोत, ज्यामुळे ते सुटे सुटे पण राहतील आणि चांगले शिजतील सुद्धा. 2-3दा थोडं थोडं पाणी मी यावर शिंपडलं आहे. आता झाकण ठेवून हे 5-7 मिनिट शिजू द्यायचे. भरपूर भाज्या घातलेले हे खूप पौष्टिक होतात ओट्स आणि चवीलाही अगदी उत्तम लागतात. आता गॅस बंद करून त्यावरती लिंबू पिळायचं, ज्यामुळे त्याची चव अजूनच चटपटीत होणार आहे. सर्व करताना यावरती वरून डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे. उत्तम चवीचे हे पौष्टिक ओट्स तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला नक्की सांगा.